आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा ऐक, नको पकडा रे यांना। हे दोघं सुद्धा जेलमध्ये सडतील, तू काळजी करू नकोस। हो येतेस। माणूस नाहीयेस, राक्षस आहेस, राक्षस। येऊन जायला आणि तू आज नसतीस ना तर अनर्थ झाला असता। काय बोलताय तुम्ही? मी माझं कर्तव्य करत होते। न्याय रक्षणाय अन्याय विनाशाय हे ब्रीद वाक्य आहे आमच्या युनिटचं। शिवा, अगं तू केवढी कमाल आहेस। आजपर्यंत तुझ्याबद्दल फक्त ऐकलं होतं, पण आज भेटही झाली। तुझ्यासारखी माणसं जर या जगात असतील ना तर गुन्हेगारांवर वचक बसेल आणि माणुसकीही टिकून राहील। तुझ्या वडिलांनी तुला तुला जगण्याची ताकद दिली आणि तू आजपर्यंत इतरांसाठी जगत आलीस। तुझ्यासारख्या कित्येक शिवा तू वस्तीत तयार केल्यास। तुझे बाबा जिथे कुठे असतील ना ते तुझ्याकडे बघत असतील आणि त्यांना तुझा खूप अभिमान वाटत असेल। आणि तुझ्या आईला पण तुझ्या बाबतीत अभिमान वाटत असेल। मला माहिती आहे ग, तुझी आई या जगात नाहीये, पण मला खात्री आहे की तिच्यावर जे काही आरोप झालेत ना ते आरोप तू दूर करून त्या गुन्हेगाराला शिक्षा देशील। आणि तुझ्यासारखे ऑफिसर जर या जगात आहेत तर कसलंच टेन्शन नाही अगं। हा, फक्त एक रिक्वेस्ट होती, माझी ओळख। हो अगं, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तुझी ओळख आम्ही लपवून ठेवू। असं का? आजी, अगं पोलिसांची एक टीम असते जी गुन्हेगाराला पकडते पण त्यांची ओळख लपवून ठेवते। त्यातलीच ही एक आहे, स्पेशल क्राईम युनिट ऑफिसर तारिणी। थँक्यू तारिणी। चला येते। थँक्यू। मला जरा सुद्धा वाटलं नाही की ती त्याची आई असेल। ती माझी चूक होती सीताई, नाही तुम्ही बरोबर बोलत होता, मीच ओळखलं नाही। चला चला आता समजानी लवकर जाऊया, मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घेऊया। हा चला चला सीता, तर लक्षात आलंय का, आज आपण सगळे अखंड कुटुंब एकत्र देवीच्या दर्शनाला आलो आणि देवीने वाचवलं आपल्याला। खरंय, ती आपल्या सोबत असते म्हणून आपल्या लेकरांवरचे संकट दूर करत असते। ती हाय म्हणून आपण समते आहोत। अगदी माझ्या मनातलं बोलला ताजी। संकट आपल्या घरात होतं तरी सुद्धा आपण सगळे वाचलो आणि सुखरूप आहोत। खरंय, जेव्हा सुहासने मला सांगितलं ना की त्या घरात बॉम्ब ठेवलाय आणि तुम्ही संकटात आहात, तेव्हा मला तर काही कळलंच नाही काय करायचं। पण तारिणीच्या रूपात देवीनेच तारलंय असं म्हणावं लागेल। कीर्ती, अशी पुढे कीर्ती, आज जे काही घडलं याबद्दल तुला काहीच माहित नव्हतं? आई, मी देवीची शपथ घेऊन सांगते, मला खरंच काही माहित नव्हतं। सीताई, कीर्तीताई खरं बोलतात, त्यांना काही माहित नव्हतं। उलट आम्ही सांगितलं तेव्हा सगळं कळलं आणि सुहासने धमकी दिली होती त्यांना, मारलंय। म्हणूनच ती काही बोलत नव्हते। पण आज मला बोलायचं आहे।
आज या देवीच्या समोर उभं राहून जर मी माझ्या चुका नाही मान्य केल्या ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. जेव्हा सुहासने माझ्यावर हात उचलला, माझा गळा दाबला, मला ठार मारण्याची धमकी दिली, तेव्हा मी हरले होते. पण जेव्हा त्याने माझ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली ना, तेव्हा मी ठरवलं मी नाही हे सहन करणार. आणि खूप हिंमत करून मी आशू आणि शिवाला सगळं सांगितलं. आणि शिवाने माझ्यावर विश्वास पण ठेवला. तेव्हा मला कळलं की मी किती चुकीची होते. सुहास मला कायम तुमच्या सगळ्यांबद्दल भडकवत आला आणि मी मूर्खासारखा त्याच्यावर विश्वास ठेवत गेले. शिवा, सॉरी अगं, तू घरात आल्यापासून मी कायम तुझा अपमान करत आले. कायम तुला कमी लेखलं का तर तू वस्तीत राहतेस म्हणून. खूप वाईट वागले मी तुझ्याशी. मी तुम्हा सगळ्यांची हात जोडून माफी मागते. मला माहिती मी खूप चुका केल्यात आणि त्या माफीच्या लायकीच्या पण नसतील. पण प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. मी सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि सगळ्या चुका भरून काढेन. मला पण तुम्हा सगळ्यांची माफी मागायची. मी खूप वाईट वागले. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला. कळत नकळत मी सगळ्यांना दुखावले. बऱ्याचदा खोटं बोलले, तुम्हा सगळ्यांना फसवलं. मी यातलं काहीही परत करणार नाही आणि कायम तुम्हा सगळ्यांची ऋणी राहील. माहिती नाही तुम्ही मला माफ कराल की नाही, पण मी नेहमी प्रयत्न करत राहीन. इवा. बरं 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 झालं का सगळ्यांचं झालं का? किती इमोशनल आहात तुम्ही सगळे. बाप रे बाप. बरं आता सगळेजण माझ्या बरोबर चला, तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगायची. इथे सांग. नाही नाही नाही, इथे वगैरे काय नाही, मी सांगेल तिथे. चला चला काय काय बघतोय असं? काय बघू नको का, माझी बायको आहे. हो का? काय म्हणा, आज फारच छान दिसतेस. आज दिसलं का तुला ते? नाही आज जरा अधिकच सुंदर दिसतेस म्हणून म्हणतो. आशू, खरं तर तू जितक्या सहज प्रेमात पडलास ना माझ्या, मला तर कधी वाटलंच नव्हतं की मी असं कोणाच्या प्रेमात पडेल. खरं तर नकळत तूच मला तुझ्या प्रेमात पाडलायस. शिवा, आपण ज्या गोष्टी बघितल्या आहेत, इतक्या गोष्टी फेस केल्या, त्यानंतरही आपण एकत्र आहोत, हे सगळ्यात महत्वाचं. लाजली शिवा. शिवा लाजली. हळू गप्प बस ना. आय लव्ह यू आशू. आय लव्ह यू टू शिवा.